अर्थव्यवस्थेचा आकारमान $1 ट्रिलियन करण्यासाठी शासनानं मागच्या काळामध्ये महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केलेली आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि यामध्ये प्रमुख क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे आणि या परिषदेने अध्यक्ष महोदय अभ्यास करून राज्याची अर्थव्यवस्था आपल्याला अधिक सुदृढ कशी करता येईल याकरता देखील अनेक शिफारसी सरकारने केलेल्या आहेत आणि सरकार ज्यावेळेस निर्णय घेत असतं त्यावेळेस ह्या शिफारसी डोळ्यासमोर ठेवून कसे आपल्याला निर्णय घेता येतील या प्रकारचाही प्रयत्न आमचा चाललेला असतो। अध्यक्ष महोदय, हा जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालानुसार पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या करता किंवा कृषी क्षेत्राकरता, सेवा क्षेत्राकरता, उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्राकरता मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करण्याचं धोरण हे स्वीकारलं गेलेले। अध्यक्ष महोदय, या एका बाजूला पायाभूत सुविधेचा प्रकल्प उभारत असताना सामाजिक आणि लोककल्याणकारी अशा प्रकारच्या योजनांना पण कुठल्याही सरकारला प्राधान्य द्यावं लागतं। त्याच्यामुळं शेतमजूर, शेतकरी, गरीब, युवा, महिला या सगळ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या साठी विविध योजना हे सरकार राबवतं आणि काही नवीन योजनांची भर त्यात यावर्षी आम्ही टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थसंकल्प वाचत असताना त्या गोष्टी मी लक्षामध्ये आणून दिलेल्या आहेत। राज्यातला आपला सांस्कृतिक वारसा देखील कसा समृद्ध होईल, आपल्याला तर एक समृद्ध अशा प्रकारचा इतिहास आहेच, परंतु या वारशाचा आणि इतिहासातील महापुरुषांचा सन्मान आपण करत असतो आणि त्यामुळेच अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा आणि इतर काही स्मारकांच्या साठी देखील आपण निधीची तरतूद केलेली आहे, त्याचाही उल्लेख मी या माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये अध्यक्ष महोदय केलाय। अनेक वर्षापासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्ही कधी सरकारमध्ये असायचो, कधी सरकारमध्ये नसायचो, परंतु मागासवर्गीय सरकारमध्ये, मागासवर्गीय समाजामध्ये मातंग समाजाची अनेक वर्ष मागणी होती की आम्हाला जसं बार्टी आहे, महाज्योती आहे, सारथी आहे तसं आमच्याकरता काही करा आणि मागण्या व्हायच्या परंतु पूर्तता होत नव्हती। अध्यक्ष महोदय, यावेळेस जाणीवपूर्वक महायुतीच्या सरकारने मातंग समाजाच्या करता आरटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला। अध्यक्ष महोदय, मी खरोखरीच सांगतो, ठीक आहे, विरोधकांना टीका टिप्पणी करण्याचा तो त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार त्यांनी गाजवलाच पाहिजे, राबवलाच पाहिजे, परंतु अध्यक्ष महोदय ह्या निर्णयाचं इतकं मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये स्वागत करण्यात आलं। 12 बलुतेदारांच्या बद्दल पण आपण भाषणामध्ये 18 पगड 12 बलुतेदारांच्या बद्दल बोलत असतो, जातीच्या बद्दल बोलत असतो, परंतु त्यांच्याकरता देखील आपण महामंडळ त्या ठिकाणी स्थापन केलं। घरेलू कामगारांची संख्या तर अध्यक्ष महोदय एवढी मोठी आहे आणि त्यांना कधी कुणी वाली नसायचं, त्यांच्या कुणी काय प्रश्न असतील ते प्रश्न कसे मांडायचे आणि त्याच्यावर घरेलू कामगारांच्या करता देखील आणि अल्पसंख्याक या समाज घटकांच्या देखील मागण्यांच्याकडे या सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिलं। ज्या मागण्या येत होत्या त्या वंचित राहिलेल्या समाज घटकांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना या आमच्या सरकारने केलेली आहे। एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय, त्याच्याकरता भरीव अशा प्रकारची तरतूद देखील आपण अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। अर्थसंकल्पामध्ये हे सगळं सादर केल्यानंतर मातंग समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, सहकाऱ्यांनी फोन केले, मुख्यमंत्र्यांना भेटले, मला भेटले, देवेंद्रजींना भेटले आणि त्यांनी या सरकारने या घेतलेल्या निर्णयाचं खूप मनापासून कौतुक केलं। कधी कधी अशा प्रकारची अध्यक्ष महोदय कौतुकाची थाप देखील आणखीन काम करण्याची ऊर्जा देत असते, ही पण वस्तुस्थिती मी नाकारू शकत नाही। अध्यक्ष महोदय, स्वतः विजय वडेट्टीवार साहेब समोर बसलेत। अध्यक्ष महोदय, त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली
आणि आपण सर्वांनी देखील काही ही चिंता अशा प्रकारची केली पाहिजे. माझा त्याच्याबद्दल काहीच आक्षेप नाहीये, कारण मी राज्याचा जवळपास 8व्यांदा हा अर्थसंकल्प सादर करतो. जयंतरावांनी पण मला माझ्या माहितीप्रमाणे 9 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, राज्यापुढे आर्थिक आव्हानं ही जरूर असतात, पण सरकार ज्या पद्धतीने आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न करत असतं, महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत असतं, अशा प्रकारचे खर्च टाळण्याच्या करता देखील अनावश्यक अशा प्रकारचे म्हणजे ज्या खर्चाची गरज नाही अशा प्रकारच्या खर्चाला आपण अनावश्यक खर्च म्हणतो, ते टाळण्याचा देखील आम्ही प्रयत्न करत असतो. आणि अध्यक्ष महोदय, मी दाव्याने सांगतो की या आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आहे आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राची वाटचाल चाललेली आहे. आपण विरोधी पक्ष नेते विक्रमी पुरवणी मागण्या मांडल्याबद्दलचा मुद्दा सभागृहामध्ये मांडला. पावसाळी अधिवेशनात 41,243 कोटी, हिवाळी अधिवेशनात 55,520 कोटी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 8,609 कोटी रुपये पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या. ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही, परंतु नैसर्गिक आपत्तीत शेतकरी ज्यावेळेस आपला सापडतो त्याला हात देण्याच्या करता एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्तीची मदत या सरकारने अध्यक्ष महोदय नेहमीच केलेली आहे. त्याच्यामध्ये दुप्पट मदत केली. त्यावेळेस वरचे सगळी मदत अध्यक्ष महोदय एनडीआरएफ एसडीआरएफ जो निधी देतो तो तर आम्ही देतोच, परंतु तो निधी तसा बघितला तर आम्हाला सरकारला कमी वाटला. आम्हाला शेतकऱ्याला पुन्हा ताटमानेने उभं करायचं होतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याच संदर्भामध्ये शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा हाही देण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, इतकी सरकार आली गेली, परंतु कुठल्या सरकारचं धाडस झालं नाही 1 रुपयामध्ये पीक विमा त्या ठिकाणी घेण्याचा. परंतु काही हजार कोटीचा भार त्या बाबतीतला शेतकऱ्यांचा आम्ही उचलला. तर अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीच्या धर्तीवर 12,000 रुपयाची मदत करण्याचा निर्णय देखील त्या ठिकाणी घेतला. 6,000 रुपये केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं देतं आणि 6,000 रुपये आपलं महायुतीचं सरकार अध्यक्ष महोदय देतं. गरीब गरजूंना आनंदाचा शिधा देण्याचा पण निर्णय सरकारने त्याच्यामध्ये घेतला. अध्यक्ष महोदय, अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यामध्ये सुरू आहेत. आपण राज्यामध्ये नजर टाकली की आपल्याही लक्षामध्ये येईल आणि त्यासाठी तरतूद आपण पुरवणी मागणीच्या माध्यमातूनच करत असतो. ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. सरकारकडनं लोककल्याणकारी अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये काहींच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय असेल, मानधनाच्या रकमेमध्ये अर्थसंकल्प मांडल्यानंतर वाढ करण्याचा निर्णय असेल, अशा वेळी अर्थसंकल्पाव्यतिरिक्त तरतुदी आपण पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून करत असतो. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की पुरवणी मागण्या या अत्यावश्यक बाबींच्या करताच आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आशा वर्करचा मुद्दा इथं काढला. आशा वर्करच्या बद्दल पण अध्यक्ष महोदय आम्ही सांगितलं की त्याबद्दलचा सकारात्मक निर्णय, अंगणवाडी मधल्या आमच्या महिलांच्या बद्दलचा पण आम्ही निर्णय घेतला. मध्ये काही डॉक्टर लोकांची मागणी होती त्याही बद्दलचा अध्यक्ष महोदय निर्णय घेतला. समाजातला जो घटक हा त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्याकडे कुठला आशा वर्करचा बद्दलचा अध्यक्ष महोदय सन्माननीय बाळासाहेब, मी सांगतो आशा वर्करचा निर्णय आज सभागृहामध्ये स्वतः मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत, म्हणून मी सांगितलं निर्णय घेतला. शेवटी राज्याचे प्रमुख यांना त्यांनी तो त्यांचा अधिकार आहे. आणि एवढंच नाही, आता नानासाहेब पटोले नाही आहेत, आम्ही पेन्शनच्या बाबतीमध्ये देखील बाळासाहेब अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे, जो 2005च्या नंतर आपण बंद केलेलं होतं. त्याबद्दल आम्ही सगळ्या कामगार नेत्यांना विश्वासात घेतलं, चर्चा केली. त्याच्याबद्दल सुबोध कुमारांची एक समिती केलेली होती, बाळासाहेब आपल्याला माहिती असेल, आणि त्या सगळ्यांनी अभ्यास करून त्याबद्दलची माहिती दिली. नंतर आम्ही देखील सगळेजण बसलो आणि त्याच्यात साधक बाधक चर्चा झाली आणि आज राज्याचे प्रमुख त्याबद्दलचा निर्णय, कारण राज्याच्या प्रमुखांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही हा निर्णय घेऊ.
हे वचनपूर्तीच सरकार आहे, सांगितलेल्या गोष्टी करत असतं आणि त्या पद्धतीनं तो निर्णय होईल. आणि इतका विजयराव इतका पारदर्शकपणे तो घेतलेला आहे, म्हणजे बाकीच्या राज्यांनी मी बघितलं निवडणुका आल्यानंतर नुसतं सांगितलं गेलं आम्ही पूर्वीची पेन्शन चालू ठेवणार, परंतु लोकांचा तिथं विश्वास नव्हता, त्याच्यामुळे तिथं लोकांनी त्यांना पराभूत केलं. राजस्थानला सांगितलं, राजस्थानला पराभूत केलं. मध्य प्रदेशला सांगितलं, तिथं सुपडा साफ करून टाकला. छत्तीसगडला सांगितलं, तिथं सुपडा साफ केला. शेवटी लोकांचा पण विश्वास असावा लागतो आणि तो विश्वास आम्ही दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये भारत देशाला मोदी की गॅरंटी है. अध्यक्ष महोदय, राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत काही शंका या ठिकाणी उपस्थित केल्या. मी विजयराव, सन्माननीय सदस्य विरोधी पक्ष नेते, मी आपल्याला अतिशय स्पष्ट सांगतो, तुम्ही 1 लाख काहीतरी बोलला डॉलर किंवा असं काहीतरी, परंतु $1 ट्रिलियन उद्दिष्ट कसं गाठणार असा प्रकारचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. याबाबत तुम्ही नाही अनेक मान्यवरांनी प्रश्न विचारले, तो त्यांचा अधिकार आहे. मी काही आकडेवारी अध्यक्ष महोदय सभागृहाच्या समोर ठेवतो. 23-24 या वर्षात आपल्या राज्याचं स्थूल राज्य उत्पन्न 38,79,792 कोटी रुपये होतं. सन 2024-25 या वर्षाचं स्थूल राज्य उत्पन्न हे 42,67,771 कोटी इतकं झालेलं आहे. म्हणजे साधारण आपलं 4,000 कोटीनं वाढलं. म्हणजे मागील वर्षात या राज्याचं 10% वाढ यामध्ये झालेली आहे. राज्याचं अर्थव्यवस्थेचं आकारमान हे $1 ट्रिलियन करण्याच्या करता सरकारने वेगवेगळ्या विकासाच्या धोरणाची अंमलबजावणी सरकार करते. त्याचा उल्लेख मी मगाशीच आपल्याला सांगत असताना केलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्या संदर्भामध्ये सरकारने सर्व संबंधित विभाग, सार्वजनिक उपक्रम, विविध विकास प्राधिकरण, विशेष हेतू कंपन्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची कामं मोठ्या प्रमाणावर गतीनं पूर्ण करण्याचा ठरवलेलं आहे. तसं काम पण सुरू केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात राज्याचं स्थूल राज्य उत्पन्नात भरीव अशा प्रकारची वाढ होईल, याबद्दल या महायुतीच्या सरकारला विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, त्या संदर्भात आपल्या काही माझ्या सहकारी मित्रांनी तेवीस 24 या वर्षात आपल्या राज्याचं सन 23-24 साली राज्याचं स्थूल राज्य उत्पन्न हा 38,79,792 कोटी रुपये त्या ठिकाणी होतं. ते आता राज्य स्थूल उत्पन्न 42,67,771 कोटी इतकं झालेलं, बरोबर ना? हे वाढ ही 10%ची आहे. 10%ची वाढ आहे आणि 10% 4 लाख हो. नोंद मी पुन्हा माझ्या फायनान्स कडे पण बघितलं, ते जरी अदृश्य गॅलरीत बसलेले असले तरी त्यांनी मला डोळे मिचकवले. बरोबर आहे, बरोबर ना? तर अध्यक्ष महोदय, तरी काय झालं, तुम्ही ऐका ना बाळासाहेब, तुम्ही काय करताय, ते 7 लाख कोटीचं कर्ज वगैरे त्याच्या संदर्भामध्ये हे राज्याचं स्थूल उत्पन्न हे 42,67,771 कोटी इतकं झालेलंच आहे आमचं. हे त्रिवार सत्य आहे. अध्यक्ष महोदय, सरकारनं सर्व संबंधित विभाग, सार्वजनिक उपक्रम, पायाभूत सुविधांची कामं मोठ्या प्रमाणावर गतीनं पूर्ण करण्यात येत आहेत. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या वर्षामध्ये देखील राज्याचं स्थूल
राज्य उत्पन्नात भरीव अशा प्रकारची वाढ होईल। आपल्याला अध्यक्ष महोदय कल्पना आहे की महसुली जमा आणि महसुली खर्च यामधील तफावत त्याच्यामुळेच महसुली तूट ही निर्माण होते। राज्याची महसुली उत्पन्न लक्षणीय वाढ करण्यात सरकार अयशस्वी ठरलं असं तिथं सांगितलं, परंतु अध्यक्ष महोदय ते साफ दादांचं खोटं आहे। याच्यामध्ये वाढ करण्यामध्ये सरकार निश्चितपणे यशस्वी ठरलं। महसुलीमध्ये उत्पन्नात वाढ व्हावी याकरता आम्ही धोरणात्मक निर्णय घेत आहोत। सध्याच्या धोरणात आवश्यक त्या सुधारणा करीत आहोत। नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे। कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी उपाययोजना अध्यक्ष महोदय आम्ही करतोयच। अलीकडे अभय योजना आम्ही त्याच्याकरता राबवली। एका बाजूला या उपाययोजना आपण करीत असताना दुसऱ्या बाजूला कल्याणकारी राज्य म्हणून सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात गुणात्मक बदल घडवण्यासाठी देखील अध्यक्ष महोदय विविध योजना आम्ही राबवतोय। नैसर्गिक आपत्ती नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई देखील आम्ही देतोय आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय साहजिकच महसुली खर्चात वाढ होते। असं असलं तरी महसुली तूट ही निकषापेक्षा अधिक राहणार नाही याची देखील काळजी हे सरकार अध्यक्ष महोदय घेते। अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये राज्य कोषीय तूट ही स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% पेक्षा कमी असणं आवश्यक आहे। मी सभागृहाला सांगू इच्छितो की 23-24च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार 2.89% म्हणजे 3%च्या आत 1,11,956 कोटी रुपये ही आपली तूट आहे। 24-25 मध्ये ती आम्ही 2.32 वर आणली, म्हणजे 3% मागच्या वेळेस तरी 2.89 होती, आता 2.32 केली, म्हणजे 99,288 आणली आणि FRB अधिनियमाच्या तरतुदीच्या मर्यादेतच ही तूट आहे। अध्यक्ष महोदय त्याच्यात कर्ज झालंय सांगितलं जातं विरोधी पक्षाकडनं, परंतु अध्यक्ष महोदय वित्तीय आयोगाच्या निकषानुसार राज्यातील एकूण संचित दायित्व म्हणजे कर्ज राज्य स्थूल उत्पन्नाच्या 25% बंधनकारक आहे ठेवणं। 24-25 मध्ये हे संचित दायित्व 18.35 म्हणजे 7,82,991 कोटी होतं। आपल्याला 25% ठेवायची परवानगी आहे, तरी आम्ही 18.35 पर्यंत गेलेलो आहे। केंद्र शासनानं ठरवून दिलेल्या मर्यादेच्या आतच हे कर्ज उभारणी करण्याचं आमची भूमिका आहे, हे पण मला सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचंय। अध्यक्ष महोदय व्याज प्रदानाचं प्रमाण महसुली जमेच्या 20% राखणे आवश्यक आहे। 24-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार व्याज प्रदानाचं प्रमाण हे आपला 11.40% 20%च्या अगेन्स्ट 24-25 मध्ये ते अंदाजानुसार 99,056 कोटी रुपये प्रस्तावित आहे आणि 23-24च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार कर्जापैकी 16,122 कोटी महसुली खर्चासाठी ठेवले। 24-25 मध्ये कर्जामधून फक्त 9,733 कोटी महसुली खर्च हा प्रस्तावित आहे। 24-25 मध्ये महसुली खर्चाच्या तुलनेत महसुली जमेमध्ये वाढ झाल्याचं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल। 24-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार कर्जापैकी 93% म्हणजे 92,030 कोटी रुपये आम्ही भांडवली खर्चासाठी प्रस्तावित केलेले आहेत। अध्यक्ष महोदय कर्ज काढणं याला काही घाबरण्याचं कारण नाही, फक्त काढलेलं कर्ज हे भांडवली त्याच्याकरता खर्च केले पाहिजे भांडवली खर्चासाठी, आणि तेच धोरण महायुतीच्या सरकारने स्वीकारलेलं आहे। महाराष्ट्र हे विकसनशील राज्य असून भांडवली खर्चामध्ये होणाऱ्या वाढीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत आकारमान $1 ट्रिलियन करण्याचं आमचं उद्दिष्ट साध्य होईल असा आम्हाला विश्वास आहे। अध्यक्ष महोदय जीएसटी मध्ये देखील आम्ही मोठी वाढ केलेली आहे, दरवर्षी मोठी वाढ होतीये। 22-23 मध्ये आमच्या वस्तू व सेवा कर हे संकलनामध्ये 23-24 मध्ये 18.9% एवढी भरीव वाढ झाली, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेनं यंदा जीएसटी 18.9% इथपर्यंत आपला वाढला। देशाच्या एकूण वस्तू सेवा कर संकलनामध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे अध्यक्ष महोदय,
आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 मध्ये राज्याचा वाटा देश पातळीवरचा 15.82% म्हणजे 2,92,003 कोटी रुपये होता. आज जवळपास 16% रक्कम ही केंद्राला जी जमा होती त्याचा हिस्सा 16% आपल्या राज्याचा आहे. आणि त्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीएसटीचा आपली निधी वाढला, त्याची रक्कम ज्यादा येते आहे, केंद्राला जाते आहे, त्याचा वाटा आपलं हे जरी कौतुकाचं वाटत असलं तर जनतेला जीएसटी कौतुकाचं वाटत नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जीएसटी अरे बोलता है अध्यक्ष संरक्षण द्या असं कसं? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय बोलू द्या. बोला. अध्यक्ष महोदय, परिस्थिती अशी का प्रत्येक गोष्टीमध्ये जीएसटी अध्यक्ष महोदय, त्या जीएसटीना जनतेचे हाल चाललेले आहेत. अध्यक्ष महोदय एवढंच नाही, अध्यक्ष महोदय, एखाद्या रेस्टॉरंट मध्ये 3 जण जेवले तर चौथा जीएसटी जेवला असं म्हणतात. कधी कधी असं म्हणतात का केंद्र सरकार चौथं जेवलं याच्यात, असं म्हटलं. इतका जीएसटीचा भार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की जनतेला बिलकुल ही जीएसटी मान्य नाही हे या निमित्तानं मला सांगितलं. अध्यक्ष एक अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या सगळ्या ज्येष्ठ माहितगार हुशार सन्माननीय सदस्यांनी महत्वाचा मुद्दा काढला. मला त्यांना एक आठवण करून द्यायची, जीएसटी वन नेशन वन टॅक्स हा जरी मोदी साहेबांच्या काळात आलेला असेल तरी पी चिदंबरम साहेब पंतप्रधान असतानाच हा प्रस्ताव आलेला होता. ठीक आहे, आता या विषयावरती वाद घालण्यासारखा विषय आहे का? जीएसटीचा निर्णय केंद्राने घेतला, या सभागृहात चर्चा कशासाठी? काय म्हणतात पंतप्रधान? मी अध्यक्ष महोदय, पंतप्रधान मनमोहन सिंग जी आणि वित्त मंत्री चिदंबरम असं मला. ठीक आहे, आता पुढे जाऊया आता. अध्यक्ष महोदय, तुमची बाजू ऐकून घेतली ना, सांगायचंय. तुमची बाजू ऐक. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते बोलत असताना मी कधी काही केलं का? आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, जर या पद्धतीने वागले तर मी अंतिम आठवडा प्रस्तावला तर दादा उठवायला लावीन. अध्यक्ष महोदय, मला एक सांगायचंय सभागृहाला. अध्यक्ष महोदय, पाऊस चालायचा आहे ना, आपला शेवटचा दिवस आहे, कामकाज सगळं संपवायचं आहे ना. आज कामकाज बरंच आहे. आज झालं, बोलले ना दादा. अध्यक्ष, विरोधी पक्ष नेत्यांचं ऐकून घेऊ. दादा तुम्हाला आम्ही अडवत नाही आहोत. दादा तुम्ही विरोधी पक्ष नेते झाल्यावर तुम्हाला बोलू देतील, तुम्ही इकडे येऊन जा. हा, तुम्हाला बोलू देतील. असं आहे की व्हायची तयारी असेल का? दादा आम्ही तुम्हाला अडवत नाही आहोत, पण चुकीचंही रेकॉर्डवर येऊ नये. चिदंबरम साहेबांनी ज्या जीएसटीचा बिल आणला होता ते वेगळं बिल होतं. त्यात इतका मोठा बदल आहे की त्यातून जर तो बिल आणि असं नाही. अध्यक्ष महोदय, म्हणून माझी विनंती अशी आहे, पूर्वी आमच्या देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांनी सांगितलं की जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावणार नाही. हे वस्तुस्थिती आहे. अहो, दुधावर लावली, पेन्सिलवर लावली, पेनवर लावली, खाण्याच्या पदार्थावर लावली, इंग्रजांनी लावली नव्हती ते जीएसटी लावली. इंग्रजांना सुद्धा लाजवेल म्हणून त्यांचा आणि यातला फरक आहे, ते कोट करू नका असं आमचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, सारखं विरोधी पक्ष सांगत असतो कर्ज जास्त आहे. भारतातील राज्यांचं कर्ज हे जीडीपीच्या गुणवत्तेवर अध्यक्ष महोदय अवलंबून असतं. मी आपल्याला सांगतो की अध्यक्ष महोदय, त्यांनी जे लिमिट ठरवून दिलेलं आहे ते 25% जरी असलं तर ओरिसा सगळ्यात कमी कर्ज घेतलेलं राज्य आहे, कारण तिथं मायनिंग वगैरे जास्त असतं. त्यांचं 13.1% आहे. गुजरातचं 15.3% आहे.
आणि महाराष्ट्राचा 18.2% आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर कर्नाटकाचा 23%, तेलंगणा 23%, अशा काही यांचे बाकीच्यांचे कर्ज, केरळ 36%, पश्चिम बंगाल 37%, हिमाचल प्रदेश 39%, पंजाब 46%, अरुणाचल प्रदेश 53%. काय अध्यक्ष महोदय, हे कसला सावळा गोंधळ चाललाय? आपलं स्वतःच ठेवायचं जाकू जाकू आणि दुसऱ्याचं बघायचं वाकू वाकू, काय चाललंय? अध्यक्ष महोदय, जीएसटीची अंमलबजावणी होणार नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र शासनाकडनं राज्याला नुकसान भरपाई दिली जाते. अध्यक्ष महोदय, आम्ही 21-22 या वर्षासाठी राज्य शासनाने मागणी केलेली 1,10,816 कोटी रुपये केंद्र सरकारकडनं आपल्याला प्राप्त झाले. आर्थिक वर्ष 23-24 मध्ये 8,718 कोटी रुपये प्राप्त झाले आणि 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 पर्यंत, म्हणजे पुढचा अर्थसंकल्प आम्ही ज्यावेळेस मांडणार आहे, तिमाहीचं भारताचं नियंत्रण आणि महालेखापाल यांचं लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर फक्त आता राहिलेली रक्कम ही प्रलंबित 5,191 कोटी आहे. ती पण नुकसान भरपाई प्राप्त होईल. अध्यक्ष महोदय, मला या निमित्तानं सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विरोधी पक्षांना सांगायचंय की राज्य सरकार FRBM कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे. राज्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे, त्याबाबत कुणाच्या मनात शंका असण्याचं अध्यक्ष महोदय अजिबात कारण नाही. तूट कमी करण्याचा देखील सरकार प्रयत्न अध्यक्ष महोदय करत आहे. आपल्याला माहित आहे की आपला मुद्रांक आणि नोंदणी फी, राज्य उत्पादन शुल्क, राज्य वस्तू व सेवा कर ही राज्याची प्रमुख उत्पन्नाची साधनं आहेत. आपण आकडेवारी बघितली तर सातत्याने आपल्या राज्याच्या महसुली उत्पन्नामध्ये कल वाढलेला आपल्याला दिसेल. जीएसटी आल्यापासून करदाते देखील अध्यक्ष महोदय वाढलेत. जीएसटी मुळे लिकेजेस बंद झालेत. अध्यक्ष महोदय, ज्यांना गळती करायची होती त्यांच्याच पोटात दुखतंय की बाबा जीएसटीने असं झालं, जीएसटीने तसं झालं. काही नाही, वास्तविक तुम्ही जरी उत्पन्न काही कमवलं तर काही हिस्सा डेव्हलपमेंटच्या करता दिला पाहिजे ना. शेवटी टॅक्स मिळाला तर फ्लायओव्हर होतील, तर कोस्टल रोड होतील, तर रेल्वे होतील, तर वंदे भारत रेल्वे सुरू होईल, तर वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट होईल. याचा विचार कसा करत नाही. अध्यक्ष महोदय, जीएसटी आल्यापासून करदाते वाढलेत आणि येत्या 1-2 वर्षामध्ये या काळात आणखीन करदाते वाढतील आणि त्याच्यामधनं आपल्या उत्पन्नामध्ये आणखीन भर पडेल असा विश्वास आहे. तरी अध्यक्ष महोदय, आमच्या देशाच्या अर्थमंत्री महोदय जे आहेत त्या मधून अधून जीएसटी काउन्सिलची मीटिंग घेतात आणि त्यामध्ये सगळ्या राज्याच्या अर्थमंत्र्यांना बोलवतात. साधारण सर्वसामान्य माणसाला अडचणीचा असणारा जीएसटी कुठला आहे आणि मग तो कर आपल्याला कमी करता येईल का, त्याची चर्चा होते आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूसच केंद्रबिंदू मानून अध्यक्ष महोदय त्यामध्ये आपण निर्णय घेत असतो. अध्यक्ष महोदय, काही यांना ना मुद्दे राहिले नाही ना. निवडणुका आल्या की मुंबई तोडायला निघाले. आता मुंबई वेगळी होणार, त्यांना दुसरा मुद्दाच नाही, काही पण सांगत असतात. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये सध्याची जीएसटी वसुली आपण बघितली तर राज्याची जीएसटी वसुली 2.5 लाख कोटी रुपयाची केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्याची वसुली 1 लाख कोटी आहे. अध्यक्ष महोदय, विचार करा, देशात सगळ्यात जास्त जीएसटी आपली 2.5 लाखाची आहे आणि 2 नंबरला जे राज्य आहे त्यांची 1 लाख कोटीची आहे. म्हणजे इतकी तफावत आहे. इतकं महत्वाचं काम आज महाराष्ट्र सरकार करतंय. म्हणजे पहिल्या क्रमांकात दुसऱ्या क्रमांकात 1.5 लाख कोटी रुपयाचं अंतर आहे. कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी आपण कठोर पावलं उचललेली आहेत. पूर्वी कर चुकवणाऱ्यांना अटक करण्याची तरतूद नव्हती. सरकारने नंतर अटकेची तरतूद केली. त्याचा सकारात्मक परिणाम जीएसटी वसुलीमध्ये झाल्याचा दिसून येतो. यावरून राज्याच्या अर्थव्यवस्थेचं चित्र अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांच्या समोर आलं असेल. आपली आकडेवारी बघितली तर राज्याच्या प्रत्येक कर स्रोतामध्ये 2 ते 5 हजार कोटी रुपयांची वाढ झालेली आहे आणि माझ्या अनुभवानुसार अपेक्षित धरलेली वाढही वर्ष अखेरीपर्यंत मोठी वाढ झाल्याचं दिसून येईल.
महसुली उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढल्याने महसुली तूट येत असते, पण आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, गतिमान पद्धतीने आपण राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना आपण अध्यक्ष महोदय राबवतोय, नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतोय, केवळ महसुली तूट येते म्हणून या नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न आपण करतो, या बाबीसाठी हात आखडता घेण्याचा नकारात्मक विचार हे सरकार कधी पण करत नाही, पुढेही करणार नाही। दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेचा आकारमान वाढवण्यासाठी अध्यक्ष महोदय आम्ही सगळेजण प्रयत्न करत असतो, कर उत्पन्न वाढवतो, आर्थिक शिस्त अध्यक्ष महोदय पाळून तूट आटोक्यात कशी राहील याची पण उपाययोजना करतोय, विदेशी गुंतवणूक इतर राज्यांच्या पेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी अधिक होईल याही करता अध्यक्ष महोदय आमचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये चाललेला आहे। एक उदाहरण सांगतो, मोठ्या शहरात अध्यक्ष महोदय मेट्रोचं जाळं आपण तयार करीत आहोत, उद्या मेट्रो धावायला लागल्यावर ह्याच्यातनं प्रदूषण कमी होणार आहे अध्यक्ष महोदय, दळणवळणाला गती येणार आहे, व्यापार उद्योग वाढणार आहे, विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार आहे, रस्त्यावरची इतर वाहनं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगली झाली किती कमी होणार आहे, इंधनाची बचत होणार आहे आणि आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। अध्यक्ष महोदय मी एकच उदाहरण देतो, आणखीन काही वर्ष गुंतवणूक आपल्याला करावी लागेल तोपर्यंत तूट दिसेल, परंतु अर्थव्यवस्थेचं आकारमान वाढल्यानंतर कर उत्पन्न वाढून राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होईल याबद्दल या महायुतीच्या सरकारला तिळमात्र शंका वाटत नाही। त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक झाली असा कुठेही चुकीचा संदेश विरोधी पक्ष नेते जाता कामा नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, ही माझी आपल्याला विनंती आहे। तुम्ही तर काल बोलत असताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस असल्यामुळं मी मराठी भाषा दिन पण होता, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस पण आपण तो त्या दिवशी साजरा करत असतो मराठी भाषा दिन म्हणून, आणि म्हणून एका कवितेचा अर्थसंकल्पामध्ये उल्लेख भाषणात केला। मी ह्या हेतूने विरोधी पक्ष नेते केला की कुसुमाग्रजांचा सन्मान त्या ठिकाणी करण्याचा माझा प्रयत्न होता, परंतु तुम्ही त्याच्यातनं टीकाच करण्याचा प्रयत्न केला। मला कुणालाही उपदेशाचे अजिबात डोस पाजायचे नव्हते। खरं तर कुसुमाग्रजांची एक ओळख नाही तर एक शब्द जरी आपण उच्चारला लिहिला तरी मराठी साहित्याची सेवा ठरते, पण कवितेच्या आधीच्या ओळी गाळल्या असा माझा स्वतःचा आक्षेप आहे। मी बघितलं तुम्ही काय बोलला काय नाही। मी जी कविता अर्थसंकल्प या भाषणात म्हटली ती तर कविता वेगळीच होती आणि आपण सांगितली ती कविता कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची असली तरी ती वेगळी आहे। अशा नसलेल्या चुका काढण्यासाठी आपण सर्वजण मिळून खरं तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा मराठी साहित्याचा त्या ठिकाणी आदर करूया अशी माझी सभागृहाला विनंती आहे। अध्यक्ष महोदय मी एक गोष्ट या निमित्ताने सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी लक्षामध्ये ठेवा, विरोधी पक्ष नेत्यांनी अर्थव्यवस्था 1 लाख कोटी करण्याचा मुद्दा उपस्थित केला। मला नम्रपणे त्यांना सांगायचंय ती 1 लाख कोटी नाही, $1 ट्रिलियन म्हणजे सध्याच्या डॉलरचा दर आहे अध्यक्ष महोदय, $1 ट्रिलियन म्हणजे 82,94,000 कोटी रुपये। एक तर आपली आकडेवारी चुकली असेल किंवा समजण्यात गफलत झाली असेल, पण जेव्हा अध्यक्ष महोदय आपण उद्दिष्ट ठरवतो त्यावेळी एवढ्या मोठ्या चुकीचं समर्थन करता येत नाही। विरोधी पक्ष नेत्यांनी ही दुरुस्ती करून घ्यावी, म्हणजेच महाराष्ट्राचं नेमकं उद्दिष्ट काय ते त्यांच्या लक्षात येईल। कदाचित ब्रीफिंग वाल्यांनी जरा नीट लक्षात ठेवा, कुठलेही आकडे देता त्यांना, नाहीतर परत चुकीचे आकडे त्यांना दिले ना तुमच्याकडेच बघतो आता। त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय राज्य कुसुमाग्रजाची दिली त्यांच्याकडे जरा डोळे वगळून बघा, डोळे वर करून बघा। एक तुम्हाला चुकीचे जे काही आकडे तुमच्याकडे दिले गेले असतील, 10% वाढ ही खरं तर 10% वाढ कशी म्हणू शकतो आपण, तुम्हाला माहित आहे 10% वाढ ही आपण महागाई निर्देशांकाचे 5% असतात। आता हे काय ब्रीफिंगचा विषय, जी प्रत्यक्ष वाढ आहे ती 5% आहे, मग तुम्हाला 10% दिली, तिकडे जरा डोळे काढून बघा, त्यांच्यावरही कारवाईचं सांगा।
म्हणजे हे माझी अडचण कोणीही एवढीच आहे कुठेही दादा. डोळे मिचकू नका, चुकीचं बघू नाही. नका, आम्ही कारण खात्री या करून- गॅलरी अदृश्य दादा, आहे. आम्ही खात्री करूनच घेतो. आम्हाला ब्रीफिंग जरी प्रत्येकालाच ब्रीफिंग लागते, पण खात्री करून घेतो, हे लक्षात घ्या. आता काय झालंय अध्यक्ष महोदय काय नाही, संरक्षण द्या अध्यक्ष होतं. काय चाललंय सभागृह? अध्यक्ष तिकडचे ओरडायला लागले, तुम्ही काही बोलत नाही, हे बरोबर नाही तुमचं. नाही काय नाही एक मिनिट आदरणीय नाही ज्येष्ठ सदस्य आदरणीय बाळासाहेब थोरातांना मी एवढंच सांगू इच्छितो की सध्या आपण पण जे उठून बोलत आहात ते काही योग्य नाही. सध्या उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर चालू आहे. नाही पण मी परवानगी दिलीच नाहीये. इंटरप्शनला परवानगी देऊ शकत नाही. आता बोला आपण, हे नियमाच्या बाहेर आहे, पण त्याची नोंद घ्या. शंका अध्यक्ष महोदय, हे बघा, आपण रास्त काही शंका निरसन करून घेताना काही बिघडत नाही. अर्थमंत्री त्याकरता समर्थ आहे उत्तर देण्याकरता. परंतु आपण ज्यावेळेस आपण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्टच्या संदर्भात बोललो होते जीएसडीपीच्या बाबतीत, त्यामध्ये 38,79,000 होतं आपलं उत्पन्न असं म्हटलं. जे अनालिसिस आपलं आहे बजेट अनालिसिस, त्यामध्ये द ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट ऑफ महाराष्ट्र 23-24 at current prices, the projected to be 38,79,000 crores amounting to growth of 10% 22-23 असं म्हटलंय. हे 42 लाख कसे झाले कळायला तयार नाही. आपल्या अनालिसिस मध्ये असं म्हटलेलं आहे की हे सगळं उत्पन्न या वर्षाचं 38,79,000 आहे. असं असताना आपण ती ग्रोथ दाखवली, ती ग्रोथ दाखवूनच 38 लाख आहे. ती ग्रोथ दाखवून 38 लाख झालेला आहे. आपण त्याच्यावर 42 केलं गेलं. मला असं वाटतं, शंका आहे माझ्या मनामध्ये, की ते चुकीचं सांगितलं गेलं. अध्यक्ष महोदय माझ्याकडे छापिले, मी चुकीचं सांगणार नाही. त्यांनाच कोणाचा मेसेज आला ना, त्याच शाण्याने चुकीचा दिला. काही जण स्वतःला इथं फार शहाणी समजायला लागलेली. अध्यक्ष एक मिनिट, काही जण नाही आता बस, आता तुम्ही भाषण अध्यक्ष महोदय, त्यांचा रिप्लाय चालू घेऊया. अध्यक्ष महोदय, नाही आता नाव नाही घेतलंय त्यांनी तुमचं. तुमचं नाव कुठे घेतलंय? अध्यक्ष महोदय, इथं विधानसभेच्या अध्यक्षावर हेतुआरोप केलेला चालतो. विधानसभेचा अध्यक्ष महत्वाचा आहे का सदस्य महत्वाचा आहे? नाव नाही घेतलं असं रिप्लायच संपणार नाही. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला म्हणजे जरूर ज्येष्ठ सन्माननीय सदस्य बाळासाहेबांना मुद्दा काढण्याचा अधिकार आहे. मी तुटीचा कल आणि स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी, अध्यक्ष महोदय, हे बजेट त्याच्याबद्दलचं जे आहे ब्रीफ, नाही खाली बसून बोलू नका, नियमांचं पालन करा. तुम्हाला पाठवतो आणि मी पण तुम्हाला नंतर पिंक बुक पाठवतो बाळासाहेब, तर जरूर येऊ का. 23-24 मध्ये ऐका ना, 38,79,792 आणि 24-25 मध्ये 42,67,791. इकडे हे साहेबांना देऊ. तर अध्यक्ष महोदय, असं काही चुकीचं सांगायचं कारण नाही. आणि मी सभागृहात डेकोरम मेंटेन करा. अध्यक्ष महोदय, बसून मला विनम्रपणे सांगायचंय की आपण ज्यावेळेस एखादं उद्दिष्ट ठरवतो त्यावेळेस एवढ्या मोठ्या चुकीचं समर्थन खरं तर करता येणार नाही. अध्यक्ष महोदय, राज्य चालवण्यासाठी नेहमीच अध्यक्ष महोदय मोठी स्वप्न बघितली पाहिजेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ही देखील आपण लावली पाहिजे. आणि निश्चितपणे महायुतीच्या सरकारमध्ये ती ताकद आहे आणि त्यामुळेच आम्ही तशा पद्धतीनं स्वप्न पाहतो. मला अर्थमंत्री म्हणून पूर्ण विश्वास आहे, राज्याचा निश्चित केलेल्या कालावधीत राज्याची इकॉनॉमी $1 ट्रिलियन पर्यंत आपण पोहोचू. इथपर्यंत आपण कसे पोहोचू असं काल सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी तो प्रश्न उपस्थित केलेला होता. परंतु आपण बघत आला तर अध्यक्ष महोदय, राज्यातील दळणवळणाच्या सोयीमध्ये गतीनं मोठ्या प्रमाणावर आमूलाग्र बदल होत आहेत. मी अर्थसंकल्पामध्ये पण सांगितलं, 5 वंदे भारत ट्रेन आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या. असे वेगवेगळे विमानतळ मोठ्या प्रमाणावर आपण सुरू करतोय. वेगवेगळ्या प्रकारचे रोड्स आपण करतोय. रेवस्ते रेड्डी रोडचं काम अध्यक्ष महोदय आता सुरू झालेलं आहे. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे काम मोठ्या प्रमाणावर पायाभूतची काढलेली आहेत अध्यक्ष महोदय. आणि वाढवण बंदर
सुनील भुसारा सन्माननीय सदस्य इथं नाही आहेत, काल त्यांनी वाढवण बंदराचा उल्लेख केलेला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अध्यक्ष महोदय, वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहत असलेले पोर्ट आणि उद्योगांचे क्लस्टर्स यामधनं अध्यक्ष महोदय उद्योग स्नेही वातावरण तयार झालेलं आहे आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक वाढलेली आहे. म्हणूनच आपण पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे. कृषी प्रक्रिया केंद्र, कृषी मूल्य साखळीत होत असलेले बदल, आधुनिक शेती, प्रगती शेती, सिंचनाच्या होत असलेल्या सोयी यामधून देखील अध्यक्ष महोदय कृषी क्षेत्राचा विकास होतोय. राज्यात व्यवसाय, उद्योग, सेवा क्षेत्र यात चांगली वाढ होतीये. केंद्र सरकार अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी भरीव मदत करतंय आणि याचा सर्व परिणाम अध्यक्ष महोदय आम्हाला विश्वास आहे की राज्य निर्धारित वेळेत $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट गाठू शकेल. अध्यक्ष महोदय, दुसरं एक विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की विविध विभागाच्या तरतुदी कमी केल्या. विरोधी पक्ष नेते, आपण मागे सरकारमध्ये एकत्र होतो तेव्हाही तुम्ही बघितलंय काही वेळेस आपल्याला तरतुदी आत्ता कमी जरी दाखवायला लागल्या तरी आपण पावसाळी अधिवेशनामध्ये त्याच्यात भर घालतो, हिवाळी अधिवेशनामध्ये भर घालतो आणि शेवटच्या पण टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये भर घालतो. मला तुम्ही लक्षात आणून द्यायचंय, तुम्ही अर्थसंकल्पीय अंदाजाची सुधारित अंदाजाची तुलना केली त्यामुळे तुम्हाला त्या विभागाच्या तरतुदी कमी केल्याचं वाटतं. तुम्ही अर्थसंकल्पीय अंदाज सुधारित अंदाजाशी नका करू. तुम्ही जो अर्थसंकल्प मागच्या काळात केला आणि आता केला त्याच्याशी तुलना केली तर लगेच तुमच्या लक्षात येईल. प्रत्यक्ष विभागात अध्यक्ष महोदय मोठी वाढ आम्ही केलेली आहे. कृषी विभागाची तरतूद 13,547 कोटी रुपयावरून 17,581 कोटी रुपयावर नेली, 29% अध्यक्ष महोदय वाढ केली. शालेय शिक्षण विभागाकरता 73,666 कोटीवरून 81,335 कोटी रुपयांची वाढ केली, 11% वाढ. सार्वजनिक बांधकाम विभाग 29,635 कोटीवरून 32,858 कोटी रुपये, 12% वाढ. त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात 14,726 कोटीवरून 15,643 कोटी तरतूद वाढवली, 8% वाढ. वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 6,497 कोटी रुपयावरून 7,569 कोटी रुपये तरतूद वाढवलेली, 16% वाढ. काल सन्माननीय सदस्य राजेश टोपेंनी विचारलं की तुमच्या एवढी मेडिकल कॉलेज काढली चाललेली आहे तर मग पैसे नाही. सन्माननीय राजेश टोपे, आपण काळजी करू नका, तुम्ही तिकडे असल्यामुळे तुम्हाला काळजी वाटते, इकडे या माझ्याकडे, मग तुमची काळजीच निघून जाईल. तर याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु खरोखरीच आपण तरतूद व्यवस्थित केलेली आहे, कुठलीही कामं थांबणार नाही. आपण मेडिकल कॉलेज काढल्यावर केंद्र सरकार पण आपल्याला पैसे देतं, हेही तुम्हाला माहिती आहे. आणि मग केंद्राचा पैसा प्लस आपल्या राज्याचा पैसा. अरे बारामती काय त्याच्यापेक्षा भारी करू, काय काळजी करतो. त्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या करता 21,091 कोटीवरून 22,876 कोटी, 9% वाढ. मदत कार्य व पुनर्वसन विभागाकरता 12,000 वरून 13,065, 7% वाढ. अध्यक्ष महोदय, मला एवढंच सांगायचं की सर्वच विभागाच्या करता तरतूद आपण वाढवलेले आहेत आणि त्याच्यामुळे सर्वच घटकांना न्याय देणार आहे. विरोधी पक्ष मी कशाची नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत ती आपला जो ही आहे ते पर्सेंटेज ते तसंच आहे. गेल्या वर्षी जे तो त्याच्यात 9% ऍडिशनल वाढ केली. नाही राऊत साहेब नाही. अध्यक्ष महोदय, मी विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण ऐकत होतो. विरोधी पक्ष नेते ते एकदम साडी वाटपाच्या योजनेवरच आले आणि त्यांनी टीका केली. काय होतं, जर आपल्या मुलीला, आपल्या महिलेला, आपल्या भगिनीला, आपल्या आईला साडी दिली म्हणून वाईट वाटायचं काय कारण आहे? अध्यक्ष महोदय, राज्यातील महिलांच्या बाबतीत एखादी सरकार योजना करत असेल तर त्याला विरोध का करायचा? माझ्या मते तुम्हाला या योजनेचं महत्वच त्या ठिकाणी कळलेलं नाही. ही अध्यक्ष महोदय केवळ साडी वाटप नाहीये, ही कॅप्टिव्ह मार्केट योजना तयार आहे. त्यांच्या लक्षात येत नाही हे कॅप्टिव्ह मार्केट योजना आहे
अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलेला एक साडी मोफत आपण देणार आहे. माझं म्हणणं आहे की राज्यातल्या गरीब निराधार महिलांच्यासाठी एक साडी देखील महत्वाची त्या ठिकाणी असते. अध्यक्ष महोदय, मला आठवतंय आम्ही लहानपणी शाळेत जायचो त्यावेळेस गावाकडच्या महिला 2 साड्या म्हणजे त्यांचा जोड असायचा. आता परिस्थिती बदललेली, आपण बदलवण्याचा प्रयत्न करतोय. जरा कौतुक, एक त्यांनी सांगितलं असतं ना, एक साडी काय देतात, 2 द्या, तर समजलं असतं. तर तेच करतायत. आणि अध्यक्ष महोदय, या योजनेच्या माध्यमातून सूतगिरणी, यंत्रमाग धारक, प्रोसेसिंग, पॅकिंग, वाहतूक अशी एक साखळी निर्माण होणार आहे. लाखो विणकरांना आणि कामगारांना याच्यात अध्यक्ष महोदय रोजगार मिळणार आहे. राज्यातील गरीब भगिनीला साडी मिळण्यास लाखो विणकरांना आणि कामगारांना रोजगार मिळत असेल तर विरोध काय तुमचा, हेच मला काही कळत नाही. अध्यक्ष महोदय, अहो बहनजी वर्षाताई, चांगली साडी तुम्हाला सॅम्पल दाखवतो, तुम्हाला साडी दाखवतो, तुम्ही पसंत केली की वाटायला सुरुवात करतो. अध्यक्ष महोदय, सरकारचा मुद्दा आपण सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्ष महोदय, इंदू मिल मध्ये डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सुरू आहे. 428 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय. 362 कोटी खर्च झालाय. पुढच्या वर्षी 200 कोटी रुपये द्यायची तरतूद केलेली आहे. 52% काम पूर्ण झालंय. पुढील काम गतीनं सुरू व्हायचंय. या स्मारकासाठी निधीची कोणती कमतरता नाही. याला जरा विलंब व्हायचं कारण वर्षाताई गायकवाड, मागे आपली जी कमिटी होणार होती बघा, 2 वर्ष कमिटीच झाली नाही. त्याच्यामुळे 2 वर्ष वाया गेली ना, त्याला कोण जबाबदार आहे? अध्यक्ष महोदय, त्यामध्ये पुण्यात महात्मा फुले स्मारकाची घोषणा मी अर्थसंकल्पीय रिप्लाय होते अच्छा भाषणात केली. रिप्लाय होते दादा, आपण बोला. त्याची तरतूद मी एक अध्यक्ष महोदय, महात्मा फुले स्मारकाच्या बद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं तरतूद नाही. अध्यक्ष महोदय, तरतूद जरी नसली तरी प्लॅन चाललेला आहे अतिशय चांगला. तिथं खूप जणांची घरं ही भूसंपादन करावं लागतंय, घरं त्यांच्या ताब्यामध्ये घ्यावी लागतील आणि त्याकरता खर्च बराच आहे. पिवळीला अधिवेशनात पुरवणी, मला अजून त्याचा एक्झॅक्ट आकडा कळलेला नाही की या सगळ्या कामाला किती कोटी रुपये लागतील. मी आज सभागृहाला सांगतो, 2 महिन्यात तो आकडा आल्यानंतर पुरवणी मागण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी सरकार त्या ठिकाणी देईल. काय कुठली अडचण येणार नाही. अध्यक्ष महोदय, दुसरी एक गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बद्दल सातत्याने बोललं जातंय. अध्यक्ष महोदय, त्यावेळेस पूर्वीच्याही सरकारने प्रयत्न केला, आमचाही सरकार प्रयत्न करतंय, परंतु काही बाबतीत स्वतः पंतप्रधानांनी त्याचं भूमिपूजन केलं होतं हेही आम्हाला माहिती आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयानं 15 जानेवारी 2019 पासून या प्रकल्पाचं काम बंद त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्याकरता उच्च न्यायालयात मुंबई येथे देखील जनहित याचिका प्रकरणी राज्य सरकारच्या तर्फे महाधिवक्ता आणि त्यांच्याच बरोबर वरिष्ठ विधिज्ञ विजयसिंह थोरात हे नामांकित विधिज्ञ शासनाची बाजू मांडतायत आणि रीट याचिका प्रकरणी शासनाची बाजू बळकटपणे शासनातर्फे मांडण्याचं काम नामांकित वरिष्ठ विधिज्ञ खंबाटा यांची नियुक्ती आपण केलेली आहे आणि ह्यालाही आपल्याकडे निधी आहे. अध्यक्ष महोदय, थोडेसे आपल्यालाही माहिती आहे, न्याय व्यवस्थेचा एखादा मुद्दा पुढे आल्यानंतर त्यांच्या सूचनांचंच पालन करावं लागतं. हे पण मला सांगायचं. आमचा प्रयत्न आहे सरकारचा की लवकरात लवकर त्याच्यातून कसं आपल्याला परवानगी मिळेल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विनय कोरेंनी पण काही मुद्दे उपस्थित केलेले होते की ज्योतिबा देवस्थानाच्या बद्दलचा स्थापन करावं. सन्माननीय विनय कोरे साहेब, मी स्वतः त्याचं प्रेझेंटेशन कोल्हापूरला बघितलंय, फार चांगला प्लॅन केलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची पहिली त्याची मीटिंग होईल, त्यांनी मान्यता दिल्यानंतर दुसरी कमिटी असते ती पालकमंत्र्यांची असते, तिथं तिला मान्यता मिळेल. मग तिसऱ्यांदा हाय पॉवर कमिटी इकडे येईल, तिथं आम्ही मान्यता देऊ
आणि मग शिखर समिती असते, अपेक्स कमिटी मुख्यमंत्र्यांची, त्याला मान्यता देऊ. तुम्ही जर ठरवलं कोल्हापूरकरांनी, तुम्ही 2-4 दिवसात तुमच्या दोन्ही कमिट्याची ऐका तरी ते करा. आणि हे मी जाहीर करतो आजच्या उत्तरामध्ये की हे प्राधिकरण आमच्याकडे सगळा प्रस्ताव आला, मुख्यमंत्र्यांनी एकदा त्याला मान्यता त्यांच्या कमिटीला दिली की तुमचं प्राधिकरण स्थापन झालेलं असेल, निर्णय घेतला जाईल. दुधाला 5 रुपये लिटर सबसिडी जाहीर केली. बाळासाहेब, ही गोष्ट खरी आहे. त्याच्यामध्ये एवढ्या किचकट अटी घालून त्याचं काय नको केलं, फार स्वतः करून टाकलं त्याचा. आणि त्यामुळं कालच कॅबिनेटमध्ये याची चर्चा झाली. या संदर्भामध्ये काही त्याच्या झारीतले शुक्राचार्य आहेत, आता त्यांचाच बंदोबस्त करायचं ठरवलेलं आहे. आणि त्या प्रकारे त्यांचा बंदोबस्त करून ही 5 रुपयाची सबसिडी दूध उत्पादन 5 रुपये अनुदान सबसिडी काही त्याच्यामध्ये त्या आपल्या शेतकऱ्याला कशी मिळेल याकरता सरकार निश्चितपणे प्रयत्न करील. आणि बाळासाहेब, तुम्ही दुधाच्या धंद्यातले आहात, मी पण त्या व्यवसायातला आहे. मी सभागृहाला सांगू इच्छितो, काही जण ते महानंदच्या बद्दल एवढा विपर्यास करताय. मी एक दिवस तुम्ही मला द्या, तुमच्या सोयीने आपण एकत्र बसू. मी पण महानंदाचा एकेकाळी डायरेक्टर होतो. त्यावेळेस आम्ही जवळपास 100 कोटीच्या पेक्षा जास्त त्याचं डिपॉझिट ठेवलेलं होतं. परंतु तिथले काही प्रश्न आहेत, ते तुम्हालाही माहिती आहेत, मलाही माहिती आहेत, बागडे साहेब, हरिभाऊ बागडे साहेब, हरिभाऊंना पण माहिती आहेत, कारण ते पण तिथं डायरेक्टर आहेत. आपण सगळे बसून आम्ही कुणाच्याही घशात कुठलाही ती काही महानंदा घालायला निघालो नाही. जमीन इथंच आहे, महाराष्ट्रातच आहे. त्या संदर्भामध्ये जर एखादी चांगली कंपनी, माझं तर म्हणणं आहे एनडीडीबीच्या ऐवजी राजहंस येणार असेल, त्यांनी घेतलं तर माझी तयारी. आत्ता इथं सभागृहात मी सांगतो, आपली काही म्हणजे त्याला विरोध करायचं कारण नाही. जो कोणी प्रपोजल चांगला आणेल, बेस्ट मधलं बेस्ट प्रपोजल आणेल, त्याबद्दल राज्य सरकार याबद्दलचा निर्णय घेईल. अजिबात कुणाला वाऱ्यावर सोडण्याचं काही कारण नाही. आणि कुठेही गुजरातला जायचं, गुजरातचं भरपूर आहे. तुम्ही उगीच कारण नसताना गुजरात काही मुद्दा नाही. गुजरात कशाचं गुजरात लावलं त्याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भामध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी काय झालंय, ऐका ना, विरोधी पक्ष नेते, आज आपण अधिक 40 आमदारांनी हे केलंय, चर्चा केली. आपण अधिक 40 आमदार, म्हणजे 40चा मी वेगळा अर्थ काढत नाही, परंतु असं ते सांगत. त्याच्यामध्ये यादी वाचू का? कुठले अध्यक्ष महोदय, अनेक सन्माननीय सदस्यांनी इथं मुद्दे उपस्थित केलेले आहेत. ते सगळ्या मुद्द्याची उत्तरं माझ्याकडे आहेत. परंतु अध्यक्ष महोदय, वेळ पण बराच झालेला आहे. परंतु आमचे एका पक्षाचे प्रांताध्यक्ष माझ्या समोर आले, थोडेसे उशिरा आले. त्यांचा एक मुद्दा मी सांगतो. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी कायदा पाळला जात नाही असं साहेब तुम्ही म्हणला. ओके, शक्य बर, काय माझ्यापेक्षा त्यांचा अनुभव जास्त आहे. त्यांनी 9 वेळा अर्थसंकल्प, मी 8च वेळा केलाय. तर FRBMच्या तरतुदीनुसार सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब, आपली राज्यकोषीय तूट राज्य स्थूल उत्पन्नाच्या 3% असणं आवश्यक आहे. आपण 24-25 मध्ये ती राज्यकोषीय तूट फक्त 2.32 त्या ठिकाणी ठेवलेली आहे. संचित दायित्व स्थूल उत्पन्नाच्या 25% ठेवणं बंधनकारक आहे. आपण ते 18.35 ठेवलेलं आहे. आणि व्याज प्रदान प्रमाणे महसुली जमेची 20% राखणं व्याज प्रदानाचं, तर आपण ते 20%च्या ऐवजी 11.37% ठेवलेलं आहे. वरील सर्व आकडेवारी बघितली तर राज्य सरकार FRBM कायद्याचं तंतोतंत पालन करतंय. तरी देखील आणखीन काही आपली सूचना असेल, ही पण सूचना असू द्या किंवा आणखीन कुठली दुसरी सूचना असू द्या, मी तुमच्या सूचनेचं स्वागतच करायला बसलोय. अध्यक्ष महोदय, कुणाचं तुमचं कशाबद्दल होत? हा, अध्यक्ष महोदय,
दिल्लीमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्र सदन बांधलं गेलेलं आहे. त्याच्यात राजकारण फार झालं, परंतु 1 रुपया देखील त्या महाराष्ट्र सदनला राज्य सरकारने दिलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण त्या संदर्भात जुनं जे महाराष्ट्र सदन आहे, आपल्या इथली बरीचशी मुलं दिल्लीला ज्यावेळेस परीक्षेला जातात त्यांचा तिथे अडचण होते. आम्ही त्याबद्दलचा एक विचार अध्यक्ष महोदय करतो की तिथं मुलं पाठवण्याच्या दृष्टिकोनातून हॉस्टेल, म्हणजे कुठली म्हणजे तिथं दिल्लीत परीक्षा बरेच असतात, त्या प्रकारे करण्याच्या बद्दलचा सकारात्मक निर्णय राज्य सरकार निश्चितपणे घेईल, हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय, ते बिहारचं अध्यक्ष महोदय, बिहारच्या संदर्भामध्ये मी माहिती घेतो. आम्ही म्हणजे जिथं जिथं आपला महाराष्ट्रीयन माणूस, मराठी माणूस ज्या ज्या भागात जास्त जात असेल तिथं तिथं करण्याच्या करता राज्य सरकार कधी पण वेगळी भूमिका घेणार नाही. त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही आणि सरकार त्याला पाठिंबा देऊ. त्याच्या संदर्भात आम्ही वेळ पडली तर नितीश कुमारांशी बोलू आणि तिथं जागा त्या ठिकाणी मिळू. आपलं अध्यक्ष महोदय, बरेच वर्ष आमच्या मंदात सन्माननीय सदस्य मंदाताई म्हात्रेंचं मागणी होती की सिडकोला, तिथं नव्या मुंबईमध्ये इतकी वेगवेगळ्या राज्यांची सदनं झाली आणि आपलं काही सदन नव्हतं. आता बजेटमध्ये सिडकोनी बांधून द्यायचं, सिडकोला सूचना दिल्या. 200 कोटी रुपयाचं बजेट आहे. निविदा काढण्याचं काम सुरू आहे. मे महिन्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर राज्याच्या प्रमुखांना घेऊन जाऊन त्याचं भूमिपूजन केलं जाईल आणि काम त्या ठिकाणी सुरू केलं जाईल. परंतु याच्याकरता सातत्याने मंदाताईंनी पाठपुरावा केला, त्यामुळे हे घडलंय, हे पण मी रेकॉर्डवर आणू इच्छितो. अध्यक्ष महोदय, त्याच्यात एक ते उजनी एक धरण आहे, तिथं एक महत्वाचं उजनी धरण सगळ्यांना माहिती आहे. तिथं करमाळा आणि इंदापूरला एक जोडणारा बॅकवॉटरमुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटतो. इंदापूर तालुक्यातल्या कवठाळे, पोनकुलवाडी, शिरसोडी आणि सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील कुगाव या गावांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाची गरज आहे. मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याचा प्लॅन एस्टिमेट तयार करायला, आणि तोही पूल हा निश्चितपणे अध्यक्ष महोदय यंदाच्या वर्षी त्याचंही काम सुरू केलं जाईल. अध्यक्ष महोदय, या चर्चेत इतरही सन्माननीय सदस्यांनी खूप जणांनी भाग घेतलाय. आता 40 जणांचे सन्माननीय मुद्दे काढायचे म्हटलं, आपण पॉवरलूमच्याही बद्दलचा निर्णय आम्ही घेतला, परवाच्याच कॅबिनेटमध्ये ते झालेलं आहे. त्याच्याबद्दल वस्त्रोद्योग मिनिस्टर ते जाहीर करतील. सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेब, तुम्ही पेन्शनच्या बद्दलचं मगाशी काल बोलला होता, पण त्याचं आजच सभागृहामध्ये राज्याचे प्रमुख जाहीर करणार आहेत आणि सकारात्मक निर्णय त्याच्याबद्दल तुम्हाला ऐकायला मिळेल. अध्यक्ष महोदय, निश्चितपणे वेगवेगळ्या सूचना दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांचा आलेल्या आहेत. आगामी काळात त्यांच्या पोलीस पार्टी सगळ्याच बद्दल मी बोललोय मगाशी. खरंच आगामी काळात तो केला जाईल. राज्याच्या सर्वांगीण विकास करण्याचाच अध्यक्ष महोदय आमच्या महायुतीच्या सरकारचा, राज्य सरकारचं प्राधान्य आहे. आणि राज्यातल्या गोरगरीब, वंचित, पीडित, मागास, शेतमजूर, शेतकरी, महिला, दिव्यांग, युवा या सगळ्यांचाच विचार करून त्याच्याबद्दल कुठेही म्हणजे कुठल्याही घटकाला तरतुदीच्या बद्दल आम्ही कमी पडू देणार नाही. सर्व तरतुदी केलेल्या आहेत आणि हे राज्य सर्वांचा विचार करणारं राज्य आहे. योगप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं 18 पगड जात पण नाही, भारताच्या लोकप्रिय पंतप्रधानांनी 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचं भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन देण्याचं निश्चित केलेलं आहे. यामध्ये अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्राचं मोठं योगदान राहील की बहुना इतर राज्यांच्या पेक्षा आपलं राज्य निश्चितपणे आघाडीवर असेल असा विश्वास या अंतरिम अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या निमित्तानं मी महाराष्ट्रालाही देतो आणि सभागृहालाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पुढे घ्या.
तर अध्यक्ष महोदय, सन्माननीय बोला ताई बोला. 1 मिनिट त्यांचं होते, ताईंचं होते. ताईंना बोलू. नाही होऊ द्या त्यांचं त्यांच्यानंतर. तुमचा राईट टू रिप्लाय त्यांना देत नाहीये, काळजी करू नका. नाही अध्यक्ष महोदय, आर्थिक फायनान्स मिनिस्टरला मला एवढंच विनंती करायची आहे की मी त्यांना 2-3 पत्र दिलेले आहेत. साहेब, तुम्हाला मागे मी बोलली होती कौंडण्यपूर विकास आराखडा, मोजरी विकास आराखडा आणि वलगाव विकास आराखडा गाडगेबाबांच्या नावाची, ते 2014च्या आधी त्या बिल्डिंगा तयार आहेत. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी कौंडण्यपूर विकास आराखड्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली होती याची कल्पना देखील दादांना आहे. आणि त्याचा हँडिंग ओव्हरची मीटिंग, अजितदादा माझी आपल्याला विनंती आहे की त्याचं हँडिंग ओव्हर, बिल्डिंगचे हँडिंग ओव्हर आणि बिल्डिंगच्या फर्निचरचं कम्प्लिशन आणि आराखड्याचं कम्प्लिशन आपण द्यावं, म्हणजे त्या बिल्डिंग्स त्या ठिकाणी कारणी लागतील, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. दादा प्लीज. ठीक आहे. सन्माननीय दादांनी राईट टू रिप्लाय होते. या मला राईट टू रिप्लायची आपण संधी दिली त्याबद्दल आपला आभार. मी पुरवणी मागण्यावर बोलताना दादा त्याचं उत्तर असं होतं की तुम्ही त्याला थोडासा कलट नाही दिलात. खरं तर ज्या पुरवणी मागण्यामध्ये जी काही आपण शेतकऱ्यांसाठी म्हणून पुरवण्या मागण्यासाठी आम्हाला करावं लागल्या त्याचा तुमचा रोग होता. किती दिलेत अध्यक्ष महोदय? 2,500 कोटी रुपये पीक विम्यासाठी आणि 6,000 कोटी रुपये आम्ही पाहिलं त्यातलं. हे साधारणतः 8,500 कोटी रुपये, 55,000, साधारण 1,00,000 कोटी पुरवण्या मागण्या झाल्या. त्यातल्या शेवटच्या पुरवणी मागण्यामध्ये 6,500 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आणि 2,500 कोटी रुपये पीक विम्याचे, एवढेच होते. बाकीचे सगळे तर कंत्राटदारासाठी होते, ठेकेदारांना पोचण्यासाठी होते, बिल काढण्यासाठी होते, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी होते. पुरवणी मागण्या काय यासाठी असतात काय? याचंही समाधान तुम्ही करायचा आमचा प्रयत्न केला असेल किंवा तुम्हाला स्वतःला समाधान. पण दादा एक आहे की तुमचं आम्ही कालही बोललो की तुम्ही हे आम्ही काही जे काही विषय मांडले ते काही आपण आपला वैयक्तिक विषय नाही, तुम्ही थोडासा त्याला वैयक्तिक घेण्याचा विषय केला. हे राज्याच्या हितासाठी आम्ही बोललो. आणि तुम्हाला आजही मी सांगतो या बजेटवर काही तुमची छाप मला दिसली नाही. जे काही आता आम्ही बजेट जो पूर्वी मांडायचं एकट्याने दादागिरी करून, ती काही दादागिरी दादा तुमच्या ह्याच्यात दिसली नाही. हे पुन्हा मी रिपीट करतो. खरं तर मूळ प्रश्न असा आहे की यामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचं स्मारकाचं सांगितलं, किती दिवसापासून फटाफट निर्णय हायकोर्टाचे होतात. छत्रपती शिवरायांच्या नावाने मतं मागताय, अस्मिता जोपासण्याच्या गोष्टी करताय आणि ते स्मारकासाठी कोर्टाचा निकाल लागायसाठी 2-2 वर्ष लागतात, 3-3 वर्ष लागतात, 5-5 वर्ष लागतात यासाठी. आणि हे सुद्धा कधी करणार आहात याचं जर कोर्टामधून आम्ही कोर्टापुढे जाऊ, वकील नेमलेत, हे तर मग 5 वर्ष चालत राहील. मग ते कधी होणार आहे? पंतप्रधानांचा अपमान आहे त्यांनी केलेला आहे. हे भूमिपूजन, जलपूजन तेवढं तरी ठेवा ना. तुम्ही बसून बोलताय. अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की मी जे बोलताना माननीय वित्तमंत्र्यांनी सांगितलं की ते 1 ट्रिलियन पर्यंत नेणार. म्हणजे किती होतात? 1 ट्रिलियन म्हणजे आपण $1,00,000 होतो. 1 कोटी डॉलर. आता $1 कोटी म्हणजे किती झाले? $1 मध्ये बोला ना. $1 ट्रिलियन म्हणजे 1,00,000 कोटी डॉलर. त्याची आजच्या रुपयाच्या प्रमाणे किंमत किती? 80 लाख कोटी. म्हणजे तुम्ही 82 लाख कोटी. मग इंडियन रुपीज मध्ये 82 लाख कोटीच होतात. आम्ही काही चुकीचं बोललो नाही. आणि म्हणून मलाही आपल्या पुढे हा खुलासा करणं, कारण चुकीचं जाऊ नये, चुकीचं रेकॉर्डवर होऊ नये. अध्यक्ष महोदय, जी गोष्ट फुगवून दाखवल्या गेली ती मागच्या वेळचा बजेट आम्ही पाहिला. त्या बजेटला जो कट लावला गेला त्याच्यावर आधारित आपण जे सांगितलंय की इतकी वाढ झाली. जो बजेटमध्ये मूळ प्रावधान होता ज्या विभागाच्या, तो 100% सामाजिक न्याय विभाग जे बजेट होता त्यात कट किती लावलाय? अध्यक्ष महोदय, नवल वाटतं पुरोगामी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं, हे राज्य शाहू फुले आंबेडकरांचं. आणि या पुरोगामी राज्यामध्ये मागासवर्गीयाच्या हक्काचा जो निधी आहे त्याला कट लावला गेलाय. आणि तो कट किती असावा अध्यक्ष महोदय? माहिती घ्या. तो कट आहे 28% आहे. हा फार मोठा आकडा आहे अध्यक्ष महोदय. आणि पैसे गेले कुणाकडे, कुठे गेलेत याचा शोध नको. ज्या समाजाच्या हक्काचा निधी आहे, शेड्यूल टाईप, शेड्यूल कास्ट, ओबीसी काय जे काय असेल ते सुद्धा या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे. आपण दादा म्हणालात की 10% वाढ, 10% होतच नाही, ती 5%च होते आहे. कारण आपण पाहिलं तर प्रत्यक्ष महागाई निर्देशांकाचा जर वाटा काढला आपण तो 5% जातो.
आणि ओरिजिनल जर तुम्ही 10% म्हणत असाल तर ते 5% आहे, 10% वाढ होत नाही आहे. आणि जी लावली कट त्या ज्या बजेटमधून मायनस करून किंवा त्याला कट लावल्यानंतर उर्वरित रकमेच्या जो काही पैसा दिला त्याच्यावर ते 10% 8% दाखवलंय. पण ओरिजिनल बजेटच्या तुलनेत यावर्षी जे दाखवलं गेलं आहे ते मात्र विविध विभागांना मी काल वाचून दाखवलं, त्याला तो निश्चितपणे कमी आहे. हे पुन्हा मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय, मी शेतकऱ्यांचं नाव घेऊन जरी आपण म्हणालात तरी त्यातून कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठीच ते पूर्ण पुरवणी मागण्या होत्या. त्याचं सविस्तर एखादी वेळ आता मी बोलू. काही बिल आला या आला तर त्याला 2 तास बोलावे लागतील. पण एक सांगतो की साखर कारखानदारींना केवढी लूट झाली, त्याचा विरोध तुम्ही करत होता. दादा, तुम्ही 8 अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला, त्यातील 6 अर्थसंकल्पातील आणि कालचा मांडलेला परवा मांडलेला अर्थसंकल्प हे जर तुम्हीच वाचलात तर त्या अर्थसंकल्पातली तफावत तुम्हाला दिसेल. मी ते दोन्ही अर्थसंकल्प पाहिले, त्या दोन्ही अर्थसंकल्प वाचले. तुम्ही ज्या ज्या आता काल गुजरात 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 म्हणत होतात ते तुमच्याकडूनच आम्ही शिकलो ना तिकडे असताना. ते तुम्हीच गुजरात गुजरात विरोधात बोलला होता. तुम्ही एका अर्थसंकल्पामध्ये 13 वेळा गुजरातचं नाव घेतला होता, 13 वेळा. हा शुभ आकडा आहे की अशुभ आहे मला माहित नाही, पण ते उद्योग तिकडे पळवलेत. हे कोणी बघितलं? या राज्यातील उद्योग गेले की नाही बाहेर, नेले की नाही? हिरा उद्योग गेला 3 महिन्यामध्ये. ढोलकिया नावाचा मोठा हिरा उद्योग परत आला. सुविधा देऊ शकले नाही पण पळवापळवी झाली. आपण विमा कंपनीचा हे पळवलं. आता अनेक उदाहरण आहेत, त्यामध्ये पुन्हा वेळ मी आपला घेणार नाही. पण आजच 1 रुपयातील तुम्ही जर 18 पैसे आज कर्जावर आणि व्याजावर जात आहे. रुपयातील 18 पैसे, मग उरले किती? उरले 82. त्या 82तून तुम्ही आज, माझी इच्छा आहे की तुम्ही म्हणताय की 25%च्या वर आम्ही कर्जाची मर्यादा पतमर्यादा आमची ओलांडली नाही, हे मान्य आहे. एकदा उडून टाका, वाढवून टाका. पण ते वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला लागणारा मी 3 अधिवेशन झालंय, 3रं अधिवेशन म्हणतोय दादा. हा आमच्या मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हा एक त्या संपूर्ण त्यामध्ये क्रांती आणणारा हा प्रकल्प आहे. तर माझी विनंती आहे की पुन्हा कर्ज काढा, 1 लाख कोटी कर्ज काढा. पण त्या ठिकाणी तो प्रकल्प पूर्ण करण्याचा उल्लेख जर आपण केला असता तर आम्हाला आनंद झाला असता. त्याच्यावर निधीचा उपलब्ध, निधी किती देणार आहात, कर्ज काढून द्या, पण तो प्रकल्पामध्ये मात्र आपण लक्ष घालावं अशी माझी आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती आहे. फायनान्स कमिशनचे जे काही ते नाम्स आहेत तुम्हाला माहित आहे, त्यामध्ये खरं तर आज मला इथे खेदानं सांगावं लागतं की राज्यातील स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका नाही झाल्या. केंद्र सरकार इथे अनेक ठिकाणी निवडणुका न झाल्यामुळे प्रशासकांच्या हाती कारभार आहे. मुंबईची खुली लूट अधिकारी करतायत, खुली लूट. ते येईल मी ज्यावेळेस सत्ताचा प्रस्ताव आणीन त्यावेळेस काय काय पद्धतीनं अधिकारी मनमानी कारभार करतायत, कोणाच्या आशीर्वादानं करतायत, कोण कोण तिथे जाऊन अधिकाऱ्यांच्या कमिशनरच्या कॅबिनमध्ये एंट्री चेंबरमध्ये ज्याला कुठलाही कवडीचा अधिकार नाही असे लोक जाऊन बैठका घेत आहेत. हे मी काढेल. विषय असा आहे अध्यक्ष महोदय की 250 नगर परिषदा, 25 महानगरपालिका आणि आपल्या 30 जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका नाही झाल्यात. त्यामुळे केंद्र सरकारने या निवडणुकाची बाडी अस्तित्वात नसल्यामुळे राज्याच्या 20,000 कोटी रुपयाचं नुकसान झालंय. हे 20,000 कोटी रुपयाची जी ग्रांट आहे ती परत गेली अध्यक्ष महोदय, कारण त्या बॉडीचा ठराव असल्याशिवाय तो निधी खर्च करता येत नाही. आणि अशा स्थितीमध्ये जर 20,000 कोटी रुपये राज्याचं नुकसान झालं असेल तर याला जबाबदार कोण? याचं उत्तर अपेक्षित नको आहे आम्हाला, त्याचं उत्तरही दिलं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय. शेवट, तुम्ही सगळा बजेट मांडत असताना विरोधकांना काय दिलं? विरोधकांच्या आमदारांना निधी नको. सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकास म्हणजे काय? एका मतदारसंघाचा रस्ता करायचा आणि दुसऱ्याचा रस्ता सोडून द्यायचा. म्हणजे रस्त्याने गाडी स्पीडनी गेली की खड्ड्यात जाऊन पडेल, तुमच्या कमरा माना मोडतील ना. आणि महाराष्ट्रामध्ये सगळे आमदारांच्या, ठीक आहे तुम्ही जास्त दिलात पण 0 फंड, 0 फंड देताय आमदारांना. ही द्वेषाची भावना तुमची, ही कुठली भावना आहे? आज तुम्हाला काही ना काहीतरी, ठीक आहे आम्ही पण, तुम्हीच दादा होतात तिथे, तुम्ही पण अनेक आमदारांना शिकले असताना भारतीय जनता पक्षाची आमच्याकडे लिस्ट आहे किती लोकांना पैसे दिला. और आम्हाला माहित आहे ना, बोलवून कॅबिन मध्ये. आता तुम्हाला नाही दिलं असेल एकट्याला, पण बाकीच्यांना यादी दाखवतो मी वाचून. आता मी आणली यादी, मी ज्यावेळेस याच्यावर येईल ना त्यावेळेस यादी वाचून दाखवतो मी
किती लोकांना पैसे दिले गेले? आम्हाला काही नाही. अरे थोडे तरी द्या आमच्या आमदारांना, याची तरतूद तर करा. कारण हे सगळं सर्वांगीण विकासाच्या आपण गोष्टी करतो आहोत त्या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट की जे आपण खरं तर ज्या याला स्थगिती दिली होती, कोर्टाने स्थगिती दिल्यानंतरही दादा त्या कोर्टाने स्थगिती देऊनही अद्यापपर्यंत त्या लोकांना पैसे दिले नाही. त्या कामाला अनेक काम आहेत. मला वाटलं या बजेटमधून तुम्ही इतर राज्यांनी ज्या पद्धतीनं महागाईवर मात करायसाठी योजना ठेवल्यात, कालच 25.5 रुपयांनी LPGचा सिलेंडर महाग झाला. 25.5 रुपयांनी. म्हणजे तुम्हाला, मला वाटलं की तुम्ही याच्यावर सबसिडी द्याल 100-200 रुपये कंत्राटदारांची लूट करण्यापेक्षा. आणि तिथे आम्ही ज्या ठिकाणी गॅरंटी दिली ना, आमची गॅरंटी मध्ये 500 रुपये दिलं सिलेंडर, राजस्थानमध्ये दिला. तुम्ही का देत? किमान 200-300 रुपये तरी. साडी वाटताय म्हणताय, तुम्ही साडीचा उल्लेख केलाय. अरे आज जर त्यांना सक्षम केला असता तर त्या भगिनीला साडी द्यायची नाही. आणि महाराष्ट्रातील जनतेला महिलांच्या संरक्षणासाठी आज साडीपेक्षा मी म्हणालो शस्त्र देण्याची आवश्यकता आहे. साडी द्या, 2-2 चांगली साडी द्या, पण त्यावर 1-1 शस्त्रही द्या. कारण ती ती स्वतःचं संरक्षण करू शकेल. पोलीस आता जे गुंडाच्या कचाड्यात हे राज्य सापडलाय ना, त्यातून हेच त्यांना आता संरक्षण करू शकत नाही. आणि यासाठी मी जे या ठिकाणी आपल्या पुढे हे प्रश्न उपस्थित केलेत की पहिला प्रश्न दादा की आपण जो नदीजोड प्रकल्प आहे त्यासाठी आता नाही तर पुढच्या वेळेस तरी किमान वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला निधी उपलब्ध भरीव करून द्यावे अशी आपल्याला या निमित्तानं रिप्लायच्या मागणी आहे. त्याचं उत्तर नाही मिळालं. आणि दुसरी गोष्ट, किमान आपण तिकडे गेलात, आम्हाला आनंद आहे. तुमच्याकडे सदैव तिकडे जा इकडे या, सदैव तुमच्या हातात तिजोरीची चाबी राहू दे अशी पंढरीच्या पांडुरंगाला बघतो. तिकडे जा तिकडे घ्या, पण इकडे या इकडे तेच घ्या. आणि तुमचं नशीब बलवत्तर आहे दादा. कुठे गेला तरी फायनान्स तुमच्या हातात असते. आणि तुम्ही असे फिरवता, काय मंत्र्यांची गती. दादा द्या ना पैसे, दादा थोडे द्या ना. अरे भीक मागायची पाळी आली तुमच्यावर, ही आणून ठेवली ना भीक. द्या ना, मागवून जातात, हळूच बोलतात. आणि हे सगळं जे चाललंय हे फक्त दादा कंट्रोल करू शकतात. पण आता मात्र हे बजेटमध्ये जे दिसतंय ते मात्र फार वाईट वाटतंय. बिचाऱ्यांची सगळ्यांची कीव वाटते. काय गती होईल तुमची पुढे? आता तर जवळपास 90% होऊनच गेलेत. यांची गती काय होईल? पण दादा मला तुम्हाला विनंती माझी अशी आहे, या आमदारांसाठी जो काही निधी देऊ शकाल तो निधी काही ना काहीतरी, फुल नाही फुलाची, पण तो निधी आपण देण्यासाठी आपण प्रयत्न कराल का? हा मला खरा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट शेवटचा विषय अध्यक्ष महोदय की आपण या ठिकाणी या पुरवणी मागण्यामध्ये जो विषय मांडला तर आता ते सुद्धा आपण या ठिकाणी मांडावं, सांगावं अशी आमची आपल्याला विनंती आहे. आणि विशेष म्हणजे ज्या कामाला स्थगिती दिली आहे ती कोर्टाने उठवली, परत आम्हाला कोर्टात जाण्याची पाळी आणू नका. त्यामध्ये तीर्थक्षेत्राचा निधी आहे, पर्यटनाचा निधी आहे, अजूनही दिले नाहीत. कोर्टाचा अवमान. परत आम्ही कोर्टात जायचं असलं तेही जातो. युडीचा निधी आहे. ते सर्व निधी आपण देणार का? आणि त्याच देण्याची घोषणा या ठिकाणी करावी अशी आपल्याला मी विनंती करतोय. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी राईट टू रिप्लाय मध्ये काही मुद्दे इथं उपस्थित केले. मी एवढंच सांगतो, हा अंतरिम बजेट आहे आपलं. ज्यावेळेस आता पुढची तारीख तुम्ही आज जाहीर कराल त्यावेळेस बजेट रेग्युलर येईल. त्यावेळेस त्यातल्या बऱ्याचशा महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी असतील, ज्या ज्या योजना असतील, जे जे प्रकल्प असतील त्याचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. सन्मान्य यशोमतीताईंनी सांगितलेले देखील जो काही मुद्दा आहे त्याच्याबद्दल पण मी एक बैठक घेतो. मी मागे कबूल केलेलं होतं बैठक.